धाराशिव जिल्हा पुराच्या संकटात असताना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार नाच गाण्यात व्यस्त। 24 सप्टेंबरच्या कार्यक्रमातला नाच गाण्याचा व्हिडिओ व्हायरल। पूरग्रस्तांचा संताप। गेवराई तालुक्यातील सिरस मार्ग मोसंबी पट्टा महापुरात उद्ध्वस्त। मोसंबीची झाडं मुळासकट गेली वाहून। अधिकारी पंचनाम्याला पोहोचले नसल्याने शेतकरी संतप्त। बीडच्या नेकनूरमध्ये महापुरामुळे नुकसान होऊनही पंचनामे नाहीत। पीक पाहणी ॲप्लिकेशन दाखवतंय भलतंच लोकेशन। पंचनाम्यासाठी फोटो पाठवायचा तरी कसा, शेतकरी हवालदिल। बार्शी तालुक्यात एकाच दिवशी 2 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन। अतिवृष्टी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्यांची आत्महत्या। सरकार कधी लक्ष देणार, शेतकऱ्यांचा संतप्त सवाल। लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपला। अनेक नदी नाले ओढ्यांना पूर। सिंदगाव जवळच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने मार्ग झाला बंद। सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीला पुन्हा महापूर येण्याची भीती। सीना कोळेगाव धरणातून अतिवृष्टी झाल्यास अधिकचे पाणी सीना नदीमध्ये येणार। नदी काठी अतिवृष्टीच्या अंदाजाने सतर्कतेचा इशारा। नांदेड जिल्ह्यात गोदावरीची पूरस्थिती कायम। वरील भागातील धरणातून विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीला मोठा पूर। मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या आणि परवा मराठवाडा दौऱ्यावर। मराठवाड्यातील पूरग्रस्त भागाची राज ठाकरे करणार पाहणी। लातूर, धाराशिव, सोलापूर आणि बीडमध्ये पूरग्रस्तांच्या बांधावर जाऊन घेणार आढावा। अमरावतीच्या पंचवटी चौकात रवींद्र चव्हाणांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न। काँग्रेस कार्यकर्त्यांनी ताफ्यावर फेकलं सोयाबीन, तर भाजपकडून बँड वाजवत स्वागत। अमरावतीमध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आले आमने सामने। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। मागचा अजित पवार आणि आत्ताच्या अजित पवारांमध्ये खूप फरक। जसं वय वाढतं तशी मॅच्युरिटी येते। पूर्वी आपण काही केलं तरी पांघरून घालण्यासाठी साहेब असायचे, अजितदादांचं मोठं विधान। सुरुवातीलाच एक धक्कादायक बातमी समोर येते। धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या भावनांची खेळ करणारा प्रकार समोर आलाय। एकीकडे धाराशिव मधील शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं झालं आणि जे काही होतं ते सगळं पुराच्या पाण्यात वाहून गेलं। असं असताना धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी मात्र नवरात्र उत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये चक्क ठेका धरलाय। जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये डान्स करत असल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालाय। जिल्हाधिकाऱ्यांसोबत महसूल अधिकारी देखील याच स्टेजवर ठेका धरत असल्याचं समोर आल्यामुळे पूरग्रस्तांच्या भावनांशी खेळ केल्याची जोरदार टीका ही स्थानिक नागरिकांकडून त्यांच्यावर करण्यात येते। लाखो हेक्टरवरील पिके धोक्यात आहेत। त्याचबरोबर शेतकरी हे आर्थिक संकटात असताना जिल्हाधिकाऱ्यांचं मात्र बेजबाबदार वर्तन समोर आलंय आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। पुरामुळे जेव्हा जिल्ह्यातील स्थानिकांचे संसार उघड्यावर पडलेले असताना जिल्हाधिकारी आणि महसूल अधिकारी जर अशा प्रकारे वर्तन करत असतील तर त्यांच्या या बेजबाबदार वर्तनामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, याकडे धाराशिव मधील पूरबाधितांकडून सवाल उपस्थित करण्यात येतोय। जिल्ह्यातील पूर्ण आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी सध्या उद्ध्वस्त झाला आहे अतिवृष्टीनं। आणि जर जिल्ह्याचे प्रमुख म्हणून घेणारे जिल्हाधिकारी जर असं महोत्सवात जाऊन जर नाचत असतील आणि आपत्ती व्यवस्थापनाची ज्यांच्याकडे जिम्मेदारी अशा त्या मॅडम त्यांच्यासोबत जर एखाद्या ठिकाणी जाऊन डान्स करीत असतील तर हे शेतकऱ्याचं जिल्ह्यातील शेतकऱ्याचं दुर्दैव आहे। शेतकरी मारू नका, शेतकरी जागवा। शेतकऱ्यामुळे महाराष्ट्र आहे, महाराष्ट्रामुळे शेतकरी आहे। शेतकऱ्याला जगविणं गरजेचं आहे। त्यामुळे मायबाप जनतेहो, आज या कलेक्टरचा जे प्रकार आज आपल्याला पाहायला भेटलाय त्या अक्षरशः दुर्दैव आहे।
आणि ही नुसतं उस्मानाबाद जिल्ह्याचं दुर्दैव नसून ही शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे। तसं हे अधिकारी कलेक्टर असू द्या, तलाठी असू द्या, कृषी अधिकारी असू द्या, कोणी बी असू द्या, ही बंड्या म्हणलं की पळत जातात त्या सरकारकडे। त्या सरकारनं सांगल तसं ऐकतात। शेतकऱ्याची मात्र व्यथा त्यांना काही समजत नाही, शेतकऱ्याचं काही ऐकून घेत नाहीत, शेतकऱ्याची कुठली तक्रार जाणून घेत नाहीत। शेतकऱ्याला न मदत करता ती डान्स करते, मग त्यांना उत्साह झालाय। हे शेतकऱ्याची नुकसान आहे त्यांना बरं वाटतंय म्हणून ती त्यांचे डान्स करते। तिथे आयोजित केलेला कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये सहभागी इथं कुठल्याच कुणी अधिकारी बांधावर आलेला नाही, कुणाचा पंचनामा केलेला नाही। शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडत होता। काल सांस्कृतिक कार्यक्रम तिथे झाला आणि तिथले महसूल अधिकारी आणि ज्या कलेक्टर आहेत त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी या सगळ्यात त्यांनी सहभाग घेत मंचावरती नृत्य झाल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय। काल रात्री तो सगळा शारदीय नवरात्रोत्सव तुळजापूरमध्ये पार पडला। मला त्याबद्दल काही माहिती नाही। आपण आत्ता माहिती दिली कारण सकाळी लवकर इथं 6:30च मी आलेलो आहे, त्याच्यामुळं मी माहिती घेऊन त्याच्या संदर्भातलं माझं स्टेटमेंट करेन। धारावीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जर कृत्य केलं असेल धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची नक्की दखल माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतली। ठीक आहे, असं व्हायला नको पाहिजे होतं। शेवटी असे आता 24 तास सगळ्यांनी याचं झोकून काम केलं पाहिजे, मग तलाठ्यापासून कलेक्टरपर्यंत। त्यामुळे अशा गोष्टीला वेळ वाया घालवणे योग्य नाही असं मला वाटतं, आणि असं करणं योग्य नाही। शेतकरी संकटात कलेक्टर नसतोय यापेक्षा दुसरं काय पाहिजे महाराष्ट्रामध्ये? हेच दाखवत आहे यांचं गंभीर्य काय आहे। मंत्री किती जाऊन बांधावर नसले, दिखावापणा केला, पण प्रशासन ज्या पद्धतीनं वागत आहे यावरून हे स्पष्ट होते आहे की या शेतकऱ्याच्या एवढ्या मोठ्या संकटाचं गांभीर्य ना सरकारला आहे ना प्रशासनाला आहे। याच सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये न्यूज 18 लोकमतचे काही सवाल आहेत ते पाहूयात। जिल्ह्यामध्ये पूरस्थिती असताना मदत महत्वाची की नाच गाण्याचा कार्यक्रम, हा सवाल न्यूज 18 लोकमतकडून उपस्थित करण्यात येतोय। तर कार्यक्रमासाठीचे 8.5 कोटी पूरग्रस्तांना द्यावेसे वाटले नाहीत का? जिल्ह्यातील नागरिक संकटात असतानाच हे कार्यक्रम करणं कितपत योग्य आहे? हा पूरग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार वाटला नाही का? हे काही सवाल न्यूज 18 लोकमतकडून या घडलेल्या सगळ्या प्रकरणावर उपस्थित करण्यात आलेत। तर आपत्ती काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची काय जबाबदारी असते ते पाहूयात। आपत्ती व्यवस्थापनाची तयारी आणि नियोजन आणि त्याची अंमलबजावणी ही जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी। स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, स्वयंसेवी संस्था आणि इतर विभागांशी समन्वय साधणं, आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्थापन करणं आणि मदत पोहोचवणं, आपत्तीग्रस्त भागामध्ये बचाव आणि मदत कार्यासाठी पोलीस, अग्निशमन दल, NDRF आणि इतर यंत्रणांशी समन्वय साधणं, आपत्तीग्रस्तांना तात्काळ अन्न, पाणी, निवारा आणि वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देणं, तर सरकारी आणि गैर सरकारी संस्थांकडून मिळणाऱ्या मदतीचं योग्य वितरण सुनिश्चित करणं, आपत्तीच्या काळामध्ये लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सूचना देणं, तर आपत्तीनंतर प्रभावित भागांचं सर्वेक्षण करून नुकसानीचा आढावा घेणं, पुनर्वसनासाठी दीर्घकालीन योजना तयार करून त्याची अंमलबजावणी करणं, प्रभावित लोकांना आर्थिक आणि सामाजिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारी योजनांचा समन्वय साधणं, आपत्तीच्या परिणामांचे आणि मदत कार्याचे अहवाल तयार करणं ही सगळी आपत्ती काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांची जबाबदारी असते। तर आपत्ती काळामध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या काय काय जबाबदाऱ्या असतात हे आपण पाहिलं।